नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश देवरे. आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी विषय सामाजिक विज्ञान, प्रकरण क्रमांक 18, भाग 3 भाववाढ आणि ग्राहक जागृती. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या भाग 2 मध्ये आपण ग्राहकाची कर्तव्य आणि ग्राहकांच्या अधिकाराविषयी चर्चा केली होती. आजच्या भाग 3 मध्ये आपण ग्राहक सुरक्षासाठी प्रशासनाद्वारा कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये त्रिस्तरीय अर्धन्यायी न्यायालय, ग्राहक मंडळे, सार्वजनिक वितरण प्रणाली, मोजमापन आणि वस्तू शुद्धता प्रमाणित करणारे तंत्र याची आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये नंबर 1 त्रिस्तरीय अर्धन्यायी न्यायालय. राष्ट्रीय ग्राहक सुरक्षा कायदा 1986 अन्वये केंद्रीय ग्राहक सुरक्षा काउन्सिल म्हणजे राष्ट्रीय उपभोक्ता आयोगची रचना करण्यात आली होती. या अंतर्गत 3 न्यायालयाची स्थापना करण्यात आली किंवा त्याला आपण ग्राहक कमिशन म्हणू शकतो. जिल्हा स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती आणि राज्य स्तरावरती अशा 3 स्तरावरती ग्राहक फोरमची स्थापना करण्यात आलेली आहे, ज्याला आपण त्रिस्तरीय न्यायालय असं म्हणतो. त्यामध्ये ग्राहक फोरम किंवा कमिशनच्या कार्यवाहीसाठीचे कायदे घडवण्यात आलेले आहेत. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत त्रिस्तरीय अर्धन्यायी न्यायालय, ज्यामध्ये जिल्हा फोरम, राज्य फोरम आणि राष्ट्रीय फोरमचा समावेश होतो. ज्यामध्ये नंबर 1 जिल्हा फोरम. प्रत्येक राज्यामध्ये एक महत्त्वाचं न्यायालय असतं, ज्या ठिकाणी ग्राहकाची फसवणूक झाल्यास ग्राहक त्या ठिकाणी तक्रार करू शकतो, ज्याला आपण जिल्हा फोरम असे म्हणतो. देशामध्ये एकूण 571 जिल्हा फोरम आहेत. यात जर ग्राहकाची फसवणूक 20 लाखापर्यंत झाली असेल किंवा ग्राहकाची जी काही फसवणूक झाली आहे, तर ग्राहक 20 लाखापर्यंतची तक्रार जिल्हा फोरम मध्ये करू शकतो. त्यासाठी जिल्हा फोरम द्वारा नेमण्यात आलेली फी किंवा नक्की करण्यात आलेली फी भरल्यानंतर ग्राहक जिल्हा फोरम मध्ये तक्रार करू शकतो. जिल्हा फोरमच्या निर्णयामुळे नाराज झालेला पक्ष 30 दिवसात राज्य कमिशन म्हणजे राज्य फोरम मध्ये पुन्हा तक्रार करू शकतो. परंतु त्यासाठी त्याने जेवढी रक्कम ची तक्रार केलेली आहे किंवा जेवढी रक्कम त्यांनी मोबदल्यामध्ये मागितलेली आहे त्या रक्कमच्या 50% रक्कम त्याला भरावी लागेल किंवा 25,000 रुपये भरावे लागतील. 50% रक्कम जर 25,000 पेक्षा जास्त असेल तर त्याला 25,000 रुपये भरावे लागतील. म्हणजे 50% किंवा मोबदल्याची 50% रक्कम किंवा 25,000 रुपये यापैकी जी रक्कम कमीत कमी असेल तर ती त्याला फी स्वरूपात त्या ठिकाणी भरावी लागेल, म्हणजे डिपॉझिट त्याला ती रक्कम करावी लागेल. त्यानंतर राज्य कमिशन. नंबर 3 राज्य कमिशन किंवा त्याला आपण राज्य फोरम असे म्हणतो. देशात सध्या अंदाजे 35 राज्य फोरम कार्यरत आहेत. राज्य कमिशन मध्ये 20 लाखापासून तर 1 करोड रुपयापर्यंतच्या भरपाईची तक्रार ग्राहक करू शकतो. त्यामध्ये राज्य फोरमद्वारा जो नाराज झालेला पक्ष असेल तर तो हुकुमाच्या म्हणजे निकालाच्या तारखेच्या 30 दिवसापर्यंत तो राष्ट्रीय फोरम मध्ये तक्रार करू शकतो. त्यासाठी त्याने जेवढी रक्कम भरपाई म्हणून मागितलेली आहे त्याची 50% रक्कम किंवा मग 35,000 रुपये डिपॉझिट म्हणून त्याला जमा करावे लागतील. म्हणजे या दोघांमधून जी रक्कम कमी असेल तर ती रक्कम त्याला डिपॉझिट म्हणून त्या ठिकाणी जमा करावी लागेल आणि त्यानंतर तो राष्ट्रीय कमिशन मध्ये अपील करू शकतो. त्यानंतर नंबर 3 राष्ट्रीय कमिशन म्हणजे राष्ट्रीय फोरम. 1 कोटी रुपयापेक्षा जास्तची रक्कमची जर ग्राहकाला तक्रार करायची असेल तर ग्राहक राष्ट्रीय कमिशन किंवा राष्ट्रीय फोरम मध्ये करू शकतो. या कमिशन मध्ये 5 सभ्यांची टीम असते. राज्य कमिशन आणि राष्ट्रीय कमिशन यांना शक्य तितक्या लवकरात लवकर निकाल लावावा लागतो. म्हणजे अर्ज केलेल्या तारखेपासून त्यांना 90 दिवसाचा आत निकाल लावायचा असतो, ही त्यांची जबाबदारी असते. राष्ट्रीय कमिशनच्या हुकुमामुळे नाराज झालेला पक्ष हुकुमाच्या तारखेनंतर म्हणजे 30 दिवसापर्यंत सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकतो. परंतु अपील करण्यापूर्वी पक्षकारास भरपाईच्या दाव्याच्या रकमेची 50% अथवा 50,000 यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम डिपॉझिट म्हणून त्या ठिकाणी त्याला कोर्टमध्ये जमा करावी लागेल. त्यानंतरच तो हायकोर्टमध्ये अपील करू शकतो. त्यानंतर
समजा जे ग्राहक अतिशय गरीब असतील किंवा BPL असतील तर अशा ग्राहकांजवळ फी भरण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी एक विशेष व्यवस्था केलेली आहे. म्हणजे जे BPL असतील किंवा सिनियर सिटीजन असतील किंवा विकलांग असतील तर अशा ग्राहकांना फी भरण्यापासून मुक्तता देण्यात आलेली आहे. याशिवाय त्यांना मदत म्हणून जिल्हा निशुल्क कायदेशीर सेवा, मार्गदर्शन, कायदाकीय सहाय्य, मार्गदर्शक आणि वकिलांची विनामूल्य सेवा अशा व्यक्तींना देण्यात येते. त्यानंतर ग्राहक मंडळे किंवा ग्राहक सुरक्षा परिषद या अधिनियमांतर्गत तालुका, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर सरकारमान्य ग्राहक मंडळे स्थापण्यात आलेली आहेत. ही ग्राहक मंडळे किंवा परिषदे बिनराजकीय आणि बिनधंदाकीय धोरणाद्वारे स्वैच्छिकरित्या रचलेली आहेत. तर ही ग्राहक मंडळे जी असतात तर ती नोंदवलेली ग्राहक मंडळे असतात. म्हणजे सरकारद्वारा मान्य झालेली ग्राहक मंडळे असतात आणि ही ग्राहक मंडळे बिनराजकीय आणि बिनधंदाकीय धोरणावर राहून काम करतात, स्वैच्छिकरित्या काम करतात. या ग्राहक मंडळांचा हेतू मात्र न मात्र ग्राहकांना रक्षण देण्याचा आहे किंवा ग्राहक सुरक्षितेचाच आहे. या धोरणावरच ही ग्राहक मंडळे काम करत असतात. त्यानंतर ग्राहक मंडळाचा हेतू. तर ग्राहक मंडळांचा हेतू काय आहे? नंबर 1, ग्राहकांना अधिकारासाठी जागृत करणे तसेच त्यांच्या हक्काच्या सुरक्षितेसाठी धोरण घडविताना सरकारला मदत करणे. तर ग्राहकांचे जे पण काही अधिकार आहेत तर ते अधिकाराविषयी ग्राहकांना जागृत करणे. त्यानंतर ग्राहक सुरक्षा संबंधी सरकार काही धोरणं घडवते तर ते धोरणं घडवताना सुद्धा ग्राहक मंडळे हे सरकारला मदत करत असतात. त्यानंतर नंबर 2, ग्राहक मंडळे ग्राहकांचे अधिकार तसेच कायद्यांच्या व्यवस्थेची समीक्षा करतात आणि कायदा किंवा व्यवस्थेमधील सुधारणेविषयी सरकारला सूचना सुद्धा करतात. सरकारद्वारा जे कायदे घडविले जातात तर त्या कायद्यांमध्ये जर काही उणिवा असतील किंवा अतिरिक्त काही मुद्दे त्यामध्ये टाकायचे असतील, जे मुद्दे ग्राहकांच्या सुरक्षितेच्या संबंधित निगडित असतील तर अशा मुद्द्यांविषयी सरकारला वारंवार सूचना देण्याचं काम सुद्धा हे ग्राहक मंडळे करत असतात. त्यानंतर नंबर 3, ही ग्राहक मंडळे ग्राहक जागृती मोहीम विषयी ग्राहक शिक्षण देतात. वेगवेगळ्या जागेवरती, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये ग्राहक जागृतीविषयी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन ही ग्राहक मंडळे करत असतात. त्यानंतर नंबर 4, ग्राहक मंडळ ही ग्राहकांचे अधिकार, कर्तव्य, विविध प्रकारे होणारे शोषणापासून कशा प्रकारे वाचता येईल अशा कायदेशीर व्यवस्था सारख्या मुख्य विषयांवर मार्गदर्शन देतात. म्हणजे सेमिनार योजतात, लहान मोठे कार्यक्रमांच्या माध्यमाने ग्राहक सुरक्षा संबंधी जे काही प्रचार आहेत तर हे प्रचार ग्राहक मंडळे करत असतात. त्यानंतर 5वा मुद्दा आहे, ही ग्राहक मंडळे ग्राहक सुरक्षा, इनसाइट, द कंझ्युमर, ग्राहक मंच यासारखी मासिक आणि द्विमासिक मॅगझिन किंवा सामायिके प्रकाशित करून ग्राहक जागृती प्रसाराचे कार्य करून ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण आणण्यात ही ग्राहक मंडळे मदतरूप होत असतात. म्हणजे फक्त कार्यक्रमांचं आयोजनच नाही करत, परंतु ग्राहक सुरक्षितेसाठी जे काही मासिक आणि द्विमासिक आहेत तर ते सुद्धा छापून ते सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचवल्या जातात आणि ते वाचून ग्राहक जे आहेत तर ते जागृत होतात, कारण की त्यामध्ये संपूर्णपणे ग्राहक सुरक्षा संबंधीची माहिती दिलेली असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सार्वजनिक वितरण प्रणाली. तर सार्वजनिक वितरण प्रणालीविषयी आपण अगोदर पण चर्चा केली. सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम किंवा त्याला आपण PDS सिस्टम असे म्हणतो. तर सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमाने गरीब लोकांना किंवा जे गरीब ग्राहक आहेत त्यांना गुणवत्तेयुक्त अन्नधान्य दिलं जातं, ज्यामुळे गरिबांकडून जास्त किंमत वसूल न करता त्यांना त्यांचे जीवन चांगल्या रीतीने जगता यावं यासाठी या सिस्टमच्या माध्यमाने त्यांना अन्नधान्य दिलं जातं. त्यामध्ये जास्त किंमत वसूल करणे, निम्न स्तराच्या गुणवत्तेच्या वस्तू देणे, अल्प प्रमाणात देणे वगैरे शोषणापासून ग्राहकांना वाचविले जाते. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या भ्रष्टाचारापासून सुद्धा ही सार्वजनिक वितरण प्रणाली ग्राहकांचे रक्षण करते. त्यानंतर नंबर 4, वस्तूचे
शुद्धता प्रमाणित करणारे तंत्र. ग्राहकाच्या स्वास्थ्य आणि सुरक्षासाठी सरकारने कित्येक कायद्यांच्या अधीन असणाऱ्या संस्थांची स्थापना केली आहे. या संस्था उत्पादकांद्वारा तयार झालेली वस्तूची गुणवत्ता आणि शुद्धतेची योग्य तपासणी करून त्यांना प्रमाणित करण्याचे कार्य करतात. तर काही संस्था आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था किंवा राष्ट्रीय स्तरावरील संस्था, जे विविध उद्योगांद्वारा ज्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं, ज्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये ग्राहकांच्या वापरामध्ये येतात, तर त्या वस्तू कशा असल्या पाहिजे, तर त्या वस्तू अशा असल्या पाहिजे की जेणेकरून ग्राहकांच्या स्वास्थ्याला धोका पोहोचणार नाही किंवा त्या वस्तू सुरक्षित असतील. तर यासाठी मोजमाप आणि वस्तू शुद्धता करणारे एक तंत्र सरकारद्वारा उभं करण्यात आलेलं आहे आणि ते तंत्र किंवा त्या संस्था ज्या आहेत तर त्या वस्तू शुद्धतेचं प्रमाणपत्र देत असतात, ज्यामुळे ग्राहकांना वस्तू खरेदी करताना त्या वस्तूच्या गुणवत्तेच्या शुद्धतेच्या संदर्भात एक खात्री वाटेल की जेणेकरून आपण जी वस्तू खरेदी करत आहोत तर ती वस्तू शुद्ध आहे. त्यामध्ये आपण लक्षात घेणार आहोत ISI किंवा BIS. भारत सरकारने गुणवत्तेचे नियमन करण्यासाठी इसवी 1947 मध्ये इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन केली, जी नंतर इसवी 1986 मध्ये ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड नावाने ओळखली जाते. ही संस्था योग्य गुणवत्ता असणाऱ्या विविध उत्पादकांना त्यांच्या उत्पादक उपकरणावर चिन्ह लावण्याची परवानगी देते. तर परीक्षेमध्ये पण हा प्रश्न विचारला जातो. इसवी 1947 मध्ये इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचं नाव बदलून 1986 मध्ये ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड हे नाव करण्यात आलं. तर ही संस्था जी आहे, तर ही संस्था जे पण काही वस्तूंचं उत्पादन केलं जातं तर त्या वस्तूच्या वस्तू गुणवत्तायुक्त आहेत किंवा नाही हे प्रमाणित करण्याचं काम या संस्था करतात आणि त्यासाठी या संस्था स्वतःचं चिन्ह वापरण्याची परवानगी त्या वस्तूंना किंवा त्या उत्पादकाला देत असतात. त्यानंतर कृषी आधारित वस्तूंसाठी किंवा कृषी आधारित वस्तूंच्या गुणवत्तेच्या प्रमाणभूत करण्यासाठी कृषी आधारित वस्तू, वन उत्पादने, बागायती आणि पशु उत्पादनावर एक मार्क लावण्याचा कायदा शेती आधारित उत्पन्न बाजार कायदा 1937 चा आहे. भारत सरकारच्या मार्केटिंग इंटेलिजन्स संस्था मार्फत एक मार्क वापरण्याचा परवाना दिला जातो. जे शेती आधारित वस्तू असतील किंवा जे ॲग्रोबेज वस्तू असतील तर त्यांच्या शुद्धतेला प्रमाणित करण्याचं काम एक मार्क द्वारा केलं जातं. आणि भारताची जी काही संस्था आहे मार्केटिंग इंटेलिजन्स संस्था, ही एक मार्क मार्फत या वस्तूंवरती एक मार्कचा लोगो लावण्याची परवानगी देत असते. जर ग्राहकाला चिन्हा संबंधी शंका वाटत असेल तर तो ग्राहक BIS जवळच्या प्रादेशिक कार्यालयामध्ये त्या संबंधी तक्रार करू शकतो. त्यानंतर सोन्याचे दागिने खरेदी करताना सुद्धा सरकारद्वारा ते सोनं शुद्ध आहे का किंवा प्रमाणभूत आहे का यासाठी पण एक संस्था स्थापण्यात आलेली आहे. किंवा सोन्याची शुद्धता प्रमाणित करण्यासाठी एक चिन्ह देण्यात येतं ज्याला आपण हॉलमार्क असं म्हणतो. तर सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या वेळी BIS चिन्ह बरोबर सोन्याच्या शुद्धतेचा नंबर त्या ठिकाणी दिलेला असतो, ज्याला आपण 916 सोनं म्हणतो कायम. आपण कधी जर सोन्याच्या दुकानावरती गेलो असेल आपल्या आईवडिलांबरोबर किंवा जे आपले जे इतर मोठे व्यक्ती असतील त्यांच्या बरोबर, तर नेहमी सोनारला आपण हे बोलताना ऐकलं असेल की 916 सोनं आहे, म्हणजे हे प्युअर सोनं आहे किंवा मग ते 22 कॅरेटचं सोनं आहे किंवा मग 24 कॅरेटचं सोनं आहे. तर हे 916 काय आहे, तर 916 हे सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणित करणारा नंबर आहे जो हॉलमार्कद्वारा दिला जातो आणि त्याच्यावरती हॉलमार्क सुद्धा दिलेलं असतं. तर याबरोबर ज्या त्या वर्षात हॉलमार्किंग झालेली असेल ते वर्ष आणि त्यासोबत जे इंग्रजी अक्षर दिलेला असतो तो इंग्रजी अक्षर काय की हे सोनं कोणत्या वर्षी
किंवा या सोन्याची शुद्धता कोणत्या वर्षी प्रमाणित केलेली आहे ते जे अक्षरद्वारा आपल्याला माहिती मिळत असते. त्याबरोबर दागिने बनविणारा आणि विक्रेता यांचे चिन्ह सुद्धा दिलेलं असतं, जे दागिन्याची शुद्धता आणि गुणवत्तेची गॅरंटी देत असतात. तर सोनं खरेदी करताना ते सोनं 916 असलं पाहिजे, त्यावरती होल मार्किंग झालेली असली पाहिजे. त्यानंतर कोणत्या वर्षी त्या सोन्याची शुद्धता केलेली आहे हे वर्ष सुद्धा त्या ठिकाणी त्या दागिन्यांवरती जे अक्षर त्या ठिकाणी प्रिंट केलेला असतो किंवा छापलेला असतो ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर FPO हे चिन्ह जॅम, फूड, ज्यूस, टीनमध्ये पॅक केलेले फळ आणि भाज्यांवरती किंवा उत्पादनावरती हे चिन्ह लावले जाते, किंवा आपण ते ह्या वस्तू प्रमाणित झालेल्या आहेत किंवा शुद्ध आहेत असं आपण या चिन्हावरून आपण लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर ISI टेक्स्टाईल, केमिकल, जंतुनाशके, रबर, प्लास्टिकची साधने, सिमेंटच्या धातूच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे वगैरे सारख्या वस्तूंवरती ISI चं जे काही चिन्ह आहे तर ती ISIचं चिन्ह त्या ठिकाणी असतं. ज्या ठिकाणी ISIचं चिन्ह असतं याचा अर्थ ती वस्तू चांगली आहे किंवा ती वस्तूची गुणवत्ता प्रमाणित झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. तर एक ग्राहक म्हणून आपलं कर्तव्य आहे की ISI लोगो असलेलीच वस्तू आपण खरेदी करायला पाहिजे. त्यानंतर ऊनने बनलेले कापड, त्या कापडाने तयार झालेले कपडे, गणवेश, त्याच्यावर उलमार्क चिन्हाचा वापर केलेला असतो. तर जे पण काही उलनने बनलेले कपडे असतात तर त्या कपड्यांची शुद्धता किंवा ते ते कपडे खरोखर चांगल्या गुणवत्तेचे आहेत हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर उलमार्क या चिन्हावरून आपल्याला ते लक्षात येऊ शकतं. ऊनने बनलेल्या कापडाची गुणवत्ता उलमार्क द्वारा प्रमाणित केलेली असते. त्यानंतर MPO चिन्ह जे आहे तर ते मांस, मटण आणि त्यापासून बनणाऱ्या वस्तूंना देण्यात येते. त्यानंतर या सिम्बॉलचा वापर जे काही प्रक्रियेद्वारा तयार झालेले जे काही खाद्य पदार्थ असतात तर त्याच्यावरती या सिम्बॉलचा किंवा या चिन्हाचा वापर केलेला असतो, ज्याला आपण हेझार्ड अनालिसिस अँड क्रिटिकल कंट्रोल पॉइंट असं म्हणतो. त्यानंतर हे चिन्ह साबण, डिटर्जंट, कागद, लुब्रिकेटिंग ऑइल, पॅकेजिंग मटेरियल, रंगरसायने, पावडर, कोटिंग, बॅटरिक, सौंदर्य प्रसाधने वगैरे सारख्या वस्तूंवरती या चिन्हाचा वापर केलेला असतो. लाकडाच्या ऐवजी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, चामड्याच्या किंवा प्लास्टिकच्या वस्तूंवर सुद्धा या चिन्हाचा वापर केला जातो. त्या ठिकाणी आता ISI म्हणजे इंडियन स्टँडर्ड ब्युरो द्वारा चिन्ह दिलेले जाते, जे आता आपण BIS या नावाने ओळखतो. म्हणजे ISI ला आता आपण BIS या नावाने ओळखतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्या ज्या अगोदरच्या ज्या संस्था होत्या या संस्था राष्ट्रीय स्तरावरील वस्तूच्या गुणवत्तेला प्रमाणित करण्याचं काम करतात. तशा आंतरराष्ट्रीय स्तरावर पण काही संस्था आहेत ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तूच्या गुणवत्तेला प्रमाणित करण्याचं काम करतात. तर त्यामध्ये मुख्य 2 संस्था आहेत. नंबर 1 ISO म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन आणि नंबर 2 CAC म्हणजे कॉडेक्स एलिमेट्रियस कमिशन. तर या 2 संस्था लक्षात ठेवायच्या. या दोन्ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर वस्तूच्या गुणवत्तेला प्रमाणित करण्याचं काम करत असतात. त्यामध्ये आपण पाहणार आहोत ISO म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. तर या संस्थेचे मुख्य केंद्र जिनिव्हा येथे आहे. परीक्षेमध्ये पण विचारला जाणारा प्रश्न आहे की ISO चे मुख्य केंद्र कुठे आहे. तर ISO चे मुख्य केंद्र जिनिव्हा येथे आहे. तर या संस्थेची स्थापना 1947 मध्ये झाली आहे. त्याचे कार्य आंतरराष्ट्रीय समजुतीनुसार आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे प्रमाणपत्र उत्पादक एकमांना तसेच संस्थांना देण्याचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या वस्तूंची विक्री होते किंवा दुसऱ्या देशांमध्ये पूर्ण विश्वामध्ये ज्या वस्तूंची विक्री होत असते तर त्या वस्तूच्या शुद्धतेला प्रमाणित करण्याचं काम ISO म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन ही संस्था करत असते. ISO म्हणजे इंटरनॅशनल
ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन त्याच्या विविध श्रेणी आहेत. त्यामध्ये श्रेणी 14,000 हे पर्यावरण व्यवस्थापन पद्धतीसाठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन द्वारा देण्यात येतं. जे उच्च गुणवत्ता असणारे कार्यालय किंवा संस्था असणारे प्रमाणपत्र आहे. ज्या सामाजिक संस्था आहेत तर त्या सामाजिक संस्थांना हे प्रमाणपत्र खास करून देण्यात येते. त्यानंतर नंबर 2 CAC म्हणजे कोडॅक्स ॲलिमेंट्रियस कमिशन हे आहारासंबंधीचे आंतरराष्ट्रीय कमिशन आहे. हे कमिशन आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांना प्रमाणित करण्याचे कार्य करते. या कमिशनची स्थापना 1963 मध्ये खाद्य तथा कृषी संघटन एग्रीकल्चर ऑर्गनायझेशन आणि WHO म्हणजे विश्व आरोग्य संस्था वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन द्वारा करण्यात आली आहे. या कमिशनचे मुख्य कार्यालय इटलीची राजधानी रोम येथे आहे. तर लक्षात ठेवायचं की जे काही कोडॅक्स ॲलिमेंट्रियस कमिशन आहे तर या कमिशनची स्थापना फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि त्याबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या दोघी संस्था मिळून कोडॅक्स ॲलिमेंट्रियस कमिशनची स्थापना करण्यात आली आहे. तर ही संस्था किंवा कोडॅक्स ॲलिमेंट्रियस कमिशन जी आहे तर ती दुधाची उत्पादने, मासे, खाद्यपदार्थांच्या उत्पादनांना प्रमाणित करण्याचे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापारी धोरणात नीती नियम घडविण्याचे कार्य ही संस्था करत असते. भारतात आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन म्हणजे ISO बरोबर संपर्क साधण्याची कामगिरी भारताची संस्था BIS करते. त्याचप्रमाणे CAC च्या संपर्कात राहण्याचे काम भारताची डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस नावाची संस्था ही करत असते. तर हा प्रश्न पण परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की ISO बरोबर संपर्क साधण्याचं काम भारताची कोणती संस्था करते. तर BIS आणि CAC ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबर संपर्क साधण्याचं कार्य कोणती संस्था करते, भारताची कोणती संस्था करते. तर डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिस नावाची संस्था CAC या संस्थेसोबत संपर्कामध्ये राहण्याचं किंवा संपर्क साधण्याचं काम करत असते. त्यानंतर ग्राहकाची फसवणूक झाल्यास तक्रार कोण दाखल करू शकतो, कुठे करू शकतो आणि नंबर 3 कशा प्रकारे करू शकतो. त्यामध्ये आपण पाहणार आहोत की तक्रार कोण दाखल करू शकतो. तर ग्राहकाची जर फसवणूक झाली असेल तर ग्राहक स्वतः तक्रार करू शकतो. नंबर 2 केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेशाची सरकार सुद्धा तक्रार करू शकते ग्राहकाच्या वतीने किंवा त्यांच्या जर लक्षात आलं सरकारच्या की ही वस्तू खरोखर ग्राहकाच्या हितासाठी योग्य नाही किंवा या वस्तूच्या उपभोगाद्वारे ग्राहकाच्या स्वास्थ्याला नुकसान होणार आहे, हे जर सरकारला जर लक्षात आलं तर सरकार सुद्धा ग्राहकच्या वतीने तक्रार करू शकते. त्यानंतर नंबर 3 ग्राहक मंडळे तक्रार करू शकतात. नंबर 4 ग्राहकाच्या वतीने ग्राहकाचा एखादा प्रतिनिधी असेल तर तो प्रतिनिधी सुद्धा तक्रार करू शकतो. नंबर 5 ग्राहकाच्या कुटुंबाचा सभ्य हा सुद्धा ग्राहकाच्या वतीने तक्रार करू शकतो. तर तक्रार कुठे करता येते, तर स्थानिक जिल्हा फोरम मध्ये ग्राहक तक्रार करू शकतो. त्यानंतर राष्ट्रीय कमिशन, स्थानिक पुरवठा कचेरी, तोलमाप विज्ञान आणि ग्राहक कचेरी, ग्राहक मंडळे, कलेक्टर कचेरीमध्ये ग्राहक तक्रार करू शकतो. त्यानंतर तक्रार कशा प्रकारे करावी, तर तक्रारीचा अर्ज साध्या सहज स्पष्ट भाषेमध्ये हस्ताक्षरात किंवा टाईप करून किंवा ईमेल द्वारा करता येऊ शकतो. जर कोर्टात वकील द्वारा केस करायचा असेल तर प्रमाणित प्रतिज्ञापत्र म्हणजे ज्याला आपण एफिडेव्हिट करावी लागते. अर्जामध्ये अर्जदाराचे नाव, पत्ता, संपर्क नंबर असणे गरजेचं आहे. तर अशा रीतीने आपण स्वतःच्या स्वहस्ताक्षराने सुद्धा आपण तक्रार करू शकतो. त्यानंतर नंबर 2 तक्रारीचे तपशीलवार वर्णन, तक्रारीसाठीची कारणे स्पष्ट लिहावी. नंबर 3 आरोग्यासंबंधी जर काही आधार पुरावे किंवा दस्तावेज असतील तर त्याची प्रमाणित नक्कल जोडावी. कधी मूळ पुरावे देऊ नये. जर मूळ पुरावे एकदा जर दिले गेले
तर ते नंतर आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे त्यांची प्रमाणित नकलच आपण जोडायला पाहिजे, किंवा साध्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्याला आपण झेरॉक्स म्हणतो किंवा फोटोकॉपी जी आहे, तर ती फोटोकॉपीज आपण त्यासोबत जोडायला पाहिजे. मूळ नकल कधी आपण पुराव्यासोबत जोडायला नको पाहिजे. नंबर 4, बिलाची कच्ची पावती जोडावी. जर पेमेंट चेकने असेल तर चेकची माहिती लिहावी. जर आपण चेकने पेमेंट केलेलं असेल तर त्या चेकच्या खाली चेकचा नंबर दिलेला असतो डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, तर तो नंबर आपल्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर नंबर 5, विक्रेत्याने केलेल्या अटी. सार्वजनिक माहितीची नकल, पॅम्पलेट किंवा प्रॉस्पेक्टची नकल सुद्धा जोडावी. त्यानंतर नंबर 6, अर्जाबरोबर मागितलेल्या मोबदल्याच्या दाव्याच्या रकमेनुसार नियमाप्रमाणे फी भरल्यावरच ज्या त्या ग्राहक फॉरममध्ये तक्रार दाखल होऊ शकते. तरी फी अतिशय कमी असते, 20 लाखापर्यंत 100 रुपये, त्यानंतर 20 लाखापासून तर 1 करोड रुपयापर्यंत 200 रुपये, आणि नंतरची जी फी आहे तर ती 400 रुपये. म्हणजे खूप मोठी फी भरावी लागते असं नाही. परंतु जर आपल्याला पुढच्या याच्यामध्ये जर तक्रार करायची असेल एका फॉरम मधून दुसऱ्या फॉरम मध्ये जात असताना, तर त्यावेळेला आपण जेवढ्या रक्कमचा दावा करतो तर त्याची आपल्याला 50% फी भरावी लागते. किंवा मग याविषयी आपण अगोदर चर्चा केली, 25,000 रुपये, 35,000 रुपये किंवा 50,000 रुपये अनुक्रमे आपल्याला जिल्हा फॉरम, राज्य फॉरम आणि राष्ट्रीय फॉरम मध्ये आपल्याला द्यावे लागतात. म्हणजे डिपॉझिट म्हणून आपल्याला कमीत कमी तेवढी रक्कम जमा करावी लागते. त्यानंतर नंबर 7, ग्राहक तक्रारीचे कारण उद्भवल्यास त्याच्या 2 वर्षात तक्रार करू शकतो. तर ग्राहक कमीत कमी 2 वर्षापर्यंत जर त्याची काही फसवणूक झाली असेल तर त्याची तो तक्रार करू शकतो. त्यानंतर नंबर 8, कोणताही ग्राहक तक्रार करण्यासाठी किंवा कायद्याविषयी विशेष माहिती मिळवण्यासाठी किंवा मार्गदर्शनासाठी गुजरात राज्याचा हेल्पलाईन नंबर 1800-23-30-222 आणि राष्ट्रीय स्तरावरील हेल्पलाईन नंबर 1800-11-4000 वरून माहिती मिळवू शकतो आणि मार्गदर्शन सुद्धा मिळवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. तर प्रकरणाच्या शेवटी आपल्या पुस्तकामध्ये स्वाध्याय देण्यात आलेला आहे. तो स्वाध्याय मात्र आपल्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहून पूर्ण करायचा आहे.